अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा बघणार आहोत, जी आपल्याला 23 एप्रिलला करायची आहे. आता 23 एप्रिलला काय आहे तर 23 एप्रिलला गुरुपुष्यामृत योग आहे. हा वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुवार आणि पुष्य नक्षत्र जेव्हा एकाच वेळेस येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि या योगावर आपण ज्या कुठल्या सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला चिरकाळ मिळतं. गुरुपुष्यामृत योगावर असं म्हणतात की सोने खरेदी करावं, कारण की ते आपल्याला कधीही मोडावं लागत नाही किंवा गहाण ठेवावं लागत नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो त्याचं फळही आपल्याला त्याचप्रमाणे चिरकाल मिळतं, म्हणजे ते फळ आपल्याला कायमस्वरूपी मिळत असतं. आणि गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला परमपूज्य गुरुमौलींनी सुचवलेली एक लक्ष्मीची सर्वात प्रभावी सेवा आहे, जी सेवा आपण फक्त या योगापासून सुरू करू शकतो, अन्य कुठल्याही दिवसापासून नाही. ही सेवा फक्त आणि फक्त आपल्याला गुरुपुष्यामृत योगापासूनच सुरू करता येते. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर या सेवेला अत्यंत महत्त्व आहे आणि अनेक भक्तांनी अनेक सेवेकरांनी याचा अनुभव घेतलेला आहे. तर बघा, गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला ही सेवा करायची असते. ही सेवा आहे 12 फुलवातींची. ही सेवा कशी करायची आहे, काय करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर या 23 एप्रिलला म्हणजे या गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग आणि या योगावर आपल्याला ही 12 फुलवातींची सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला परमपूज्य गुरुमौलींनी सांगितलेली आहे. अतिशय सुंदर, तितकीच प्रभावी, तितकीच सोपी आणि तितकीच फलदायी ही सेवा असणार आहे. त्यामुळे बघा, गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा चुकू नका, कारण की ही सेवा फक्त आणि फक्त आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरच सुरू करता येते, अन्य कुठल्याही दिवशी नाही. त्यामुळे ज्यांना आता या महिन्यामध्ये 23 एप्रिलला या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आहे, ज्यांना या महिन्यामध्ये जमणार नाही त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये, मला वाटतं 21 मेला गुरुपुष्यामृत योग आहे, त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. आता ही सेवा कशी करायची आहे ते बघा. तर 12 फुलवातींची ही सेवा आहे. तर 12 फुलवातींची म्हणजे कशी, तर बघा, यासाठी तुम्हाला रोज एक फुलवात चढत्या क्रमाने तुम्हाला जाळायची असते. जसं की 23 एप्रिलला तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे. फुलवात ही आधीच तुपामध्ये भिजवून तुम्हाला घ्यायची आहे. गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्या. गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं तूप अवेलेबल असेल त्या तुपामध्ये तुम्ही या वाती भिजवून घेऊ शकता. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे, आपला भाव महत्त्वाचा आहे. तर आता या फुलवाती तुम्हाला कशामध्ये जाळायची आहे, तुम्ही एखाद्या साध्या पंथीमध्ये सुद्धा जाळू शकता किंवा बघा, तुमच्याकडे चांदीचं निरंजन असेल किंवा चांदीची पंथी असेल, काही असेल चांदीचं, तुम्ही त्यामध्ये जाळू शकता. कारण की असं म्हणतात की चांदीच्या निरंजनमध्ये तुम्ही जर ही सेवा केली अत्यंत फलदायी ठरते. पण बघा, आता प्रत्येकाकडे चांदीचं निरंजन वगैरे असेल असं काही नाही. किंवा जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही या योगावर गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही चांदीचं निरंजन खरेदी करू शकता आणि त्यावर तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. जर शक्य नसेल, तुमच्या घरामध्ये जे कुठलं चांदीचं निरंजन असेल त्यावर तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा चांदीचं निरंजन वगैरे काही नसेल तर तुम्ही साध्या पंथीमध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकता, काहीच हरकत नाही. आता सेवा कशी करायची आहे ते बघा. तुम्हाला पहिल्या दिवशी एक फुलवात घ्यायची आहे. तुपामध्ये भिजवून तुम्हाला ही फुलवात घ्यायची आहे. तर ती फुलवात तुम्हाला जाळायची आहे. आपल्या देवघरासमोर जाऊन बसायचं, आपल्या स्वामींसमोर बसायचं. खाली बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि एका पंथीमध्ये किंवा चांदीच्या निरंजनमध्ये तुम्हाला ती फुलवात जाळायची आहे. आता फुलवात जळेपर्यंत फक्त फुलवात जाळायची आणि झालं असं होत नाही, तर तुम्हाला सेवा करायची असते. जोपर्यंत त्या फुलवाती तुमच्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची असते. सेवा कोणत्या करायच्या आहेत तुम्हाला मी नंतर सांगते. 12 फुलवाती तुम्हाला कशा जाळायच्या आहेत त्या आधी ऐकून घ्या. तर बघा, पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात जाळायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 फुलवाती तुपामध्ये भिजवलेल्या तुम्हाला जाळायच्या असतात. तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती, चौथ्या दिवशी 4 फुलवाती, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी 12. अशा तुम्हाला चढत्या क्रमाने 12 फुलवाती जाळायच्या असतात. आता जेव्हा तुमच्या चढत्या क्रमाने 12 फुलवाती जाळून होतात त्यानंतर 13व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, उतरत्या क्रमाने फुलवाती जाळायच्या आहेत. कशा जाळायच्या आहेत ते बघा. 13व्या दिवशी तुम्हाला 11 फुलवाती घ्यायच्या आहेत. तुपामध्ये भिजवलेल्या 11 फुलवाती जाळायच्या आहेत. 14व्या दिवशी तुम्हाला 10, 15व्या दिवशी 9, 16व्या दिवशी 8, 17व्या दिवशी 7, 18व्या दिवशी 6, 19व्या दिवशी 5, 20व्या दिवशी
4, 21व्या दिवशी तुम्हाला 3, 22व्या दिवशी 2 आणि 23व्या दिवशी तुम्हाला 1 फुलवात. अशी तुमची ही 23 दिवसांची ही सेवा असते. पहिले 12 दिवस चढत्या क्रमाने फुलवाती जाळायचे असतात आणि नंतरचे जे काही 11 दिवस आहेत ते तुम्हाला उतरत्या क्रमाने फुलवाती जाळायचे असतात. तुम्हाला सेवा समजली असेलच. तर या पद्धतीने आपल्याला ही 12 फुलवातींची सेवा करायची असते. सुरुवातीचे 12 दिवस चढत्या क्रमाने फुलवाती जाळायच्या आणि नंतरचे दिवस तुम्हाला उतरत्या क्रमाने, म्हणजे एक एक फुलवात कमी कमी करत जायचं आणि त्या तुम्हाला फुलवाती जाळायच्या असतात. आता या फुलवाती जाळायच्या आणि झालं असं होत नाही. तर बघा, आता ही सेवा सुरू करण्याच्या आधी तुम्ही संकल्प सोडू शकता. तुमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती मजबूत होण्यासाठी किंवा आर्थिक प्रगती होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा तुमचे जे काही कामं आहेत, म्हणजे ही सेवा आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठीच करायची असते. त्या म्हणजे बघा, तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यासाठी किंवा लक्ष्मीचे मार्ग तुमचे मोकळे होण्यासाठी किंवा माता लक्ष्मीने तुमच्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी तुम्ही संकल्प सोडू शकता. स्वामींसमोर बसून तुम्ही संकल्प करू शकता की स्वामी, मी ही सेवा या कारणासाठी किंवा माझ्या या इच्छेसाठी मी करत आहे. तर असा तुम्ही संकल्प सोडून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. आता संकल्प कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. तुम्हाला माहीत नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता की संकल्प कसा करायचा. बघा, संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. अर्थात बघा, आता तुम्हाला सेवा कशी करायची तुम्हाला समजली असेलच. सुरुवातीचे 12 दिवस चढत्या क्रमाने आणि नंतरचे जे काही 11 दिवस आहे तुम्हाला उतरत्या क्रमाने फुलवाती जाळायचे असतात. आता फुलवाती जळेपर्यंत तुम्हाला काही सेवा म्हणायच्या असतात. फक्त फुलवाती जाळून झाल्या असं होत नाही. तर तुम्हाला तिथेच बसायचं. फुलवात पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला तिथेच बसून राहायचं असतं आणि काही सेवा तुम्हाला पठण करायच्या असतात. नाही तर असं नाही की फुलवाती जळत आहेत आणि आपण एकीकडे काम करत आहोत, त्याला काही अर्थ नाही. सेवा करण्याला महत्त्व आहे. तुम्ही काय पठण करता त्याला महत्त्व आहे. त्यामुळे फुलवाती जळेपर्यंत तुम्हाला काही सेवा पठण करायच्या असतात. आता सेवा कोणत्या करायच्या आहेत? सगळ्यात आधी तुम्हाला श्रीसूक्त. श्रीसूक्त हे लक्ष्मीप्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी स्तोत्र आहे. त्यामुळे श्रीसूक्त तुम्हाला 1 वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, भगवान विष्णूंची सेवा. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, तिथून ती कधीच जात नाही. त्यामुळे श्रीसूक्त पठण करून झालं की 1 वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. त्यानंतर बघा, 1 माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. 1 माळ तुम्हाला 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये हा जो 99 मंत्र आहे तुम्हाला पठण करायचा आहे. त्यानंतर 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस कमलात्मक मंत्र आणि 16 वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र जप करायचा आहे. तर या सेवा तुम्हाला ह्या फुलवाती जळेपर्यंत तुम्हाला करायच्या. आता लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता? ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. विष्णू गायत्री मंत्र कोणता? ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. त्यानंतर कुबेर मंत्र ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री विद्येश्वराय नमः. त्यानंतर कमलात्मक मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्धं श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. हा आहे कमलात्मक मंत्र. हे सगळे मंत्र आपल्या स्वामी चिंतेच्या पुस्तकामध्ये आहे, तुम्ही तिथून बघून म्हणू शकता. तर हे सगळे मंत्र तुम्हाला 16 वेळेस मंत्र म्हणायचे आहेत. त्यानंतर 99 मंत्र 1 माळ जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. 1 वेळेस श्रीसूक्त, 1 वेळेस व्यंकटेश स्तोत्र. तर यापर्यंत तुम्हाला या सगळ्या सेवा या फुलवाती जळेपर्यंत तुम्हाला करायच्या आहेत. आणि शक्य असेल तर 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम नमोस्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुवाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी उदाहरणे नमः. हे जे काही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला येऊन जाईल. तर हे तुम्ही 11 वेळेस पठण करू शकता. जेणेकरून बघा, तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळणार आहे. जेव्हा आपण 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम 11 वेळेस पठण करतो तेव्हा आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळतं. एरवी आपल्याला रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं शक्य होत नाही, कारण की अर्थात ते स्तोत्र पठण करायला आपल्याला 20 ते 25 मिनटं लागतात, काही काहींना पाऊण तास लागतो. तर अशा वेळेस तुम्ही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम 11 वेळेस पठण करू शकता, जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं फळ मिळणार आहे. तर या सगळ्या सेवा तुम्हाला त्या फुलवाती जळेपर्यंत तुम्हाला करायच्या. आणि जर कदाचित असं झालं की तुमची फुलवात जळून म्हणजे पूर्ण झालेली आहे आणि तुमच्या सेवा अजूनही सुरूच आहेत पठण करणं, तरीसुद्धा काहीच हरकत नाही.
तुमच्या सेवा तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. जरी फुलवात जळून शांत झालेली आहे तरी सुद्धा ती होऊ द्या, काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्या सेवा करत राहा. जोपर्यंत आपल्या सेवा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उठायचं नाही. त्यामुळे लक्षात घ्या, तुमची फुलवात जळत आहे तोपर्यंत सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे. आणि फुलवात जळेपर्यंत जरी तुमच्या सेवा पूर्ण झाल्या नाही तरी सुद्धा तुम्ही पुन्हा त्या सेवा करू शकता, काहीच हरकत नाही. तर अशाप्रकारे तुम्हाला ही 12 फुलवातींची सेवा गुरुपुष्यमत योगावर करायची असते. आता ज्या महिलांना मध्ये मासिक धर्म येणार आहे त्यांनी काय करावं, त्यांनी अर्थात तेवढे 4 ते 5 दिवस स्किप करायचे आणि पुन्हा तुम्ही 6व्या दिवसापासून तुमची सेवा जी काय आहे तुम्ही कंटिन्यू करू शकता. जसं की बघा, आता तुमच्या 5 फुलवातीची सेवा झालेली आहे, म्हणजे तुम्ही चढत्या क्रमाने 5 फुलवाती जाळलेल्या आहेत. 6व्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला तर काय करायचं, जे 5 दिवस आहेत, 6व्या दिवसापासून जे 5 दिवस आहेत ते तुमचे स्किप करायचे आहेत आणि पुढच्या 6व्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या 6 फुलवाती तुम्हाला जाळायच्या आहेत. मग 6 फुलवाती, नंतर 7 फुलवाती, नंतर 8 फुलवाती. तुमची जी काही सेवा आहे, जिथून तुमची सेवा बाकी आहे करणं, तिथून तुम्हाला ती कंटिन्यू करायची आहे. तर अशाप्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर कोणाला मध्ये सूतक आलं किंवा विटाळ आला तर अर्थात सूतक आणि विटाळ हा खूप दिवसांचा असतो. तर यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्ही नव्याने ही सेवा पुन्हा तुम्ही गुरुपुष्यमत योगापासून सुरू करू शकता. आता पुन्हा गुरुपुष्यमत योग मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या महिन्यामध्ये 21 मेला आहे. तुम्ही त्या दिवसापासून पण तुम्ही ही सेवा पुन्हा सुरू करू शकता, काहीच हरकत नाही. तर अशा एकदम साध्या सोप्या पण तुम्हाला ही सेवा करायची आहे. याला नियम कोणते आहेत तर नियम कोणतेच नाही, फक्त परांना तुम्हाला वर्ज करायचं आहे. कारण की कुठलीही सेवा करताना आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपल्याला परांना वर्ज करायचं असतं. कारण की त्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळावं यासाठी. जेव्हा आपण परांना घेतो तेव्हा आपल्याला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत नाही, म्हणून तुम्हाला परांना वर्ज करायचं आहे. बाकी याला दुसरा कुठलाही नियम नाही आणि मांसाहार तुम्हाला वर्ज करायचे. हे 2 नियम पाळून तुम्हाला ही सेवा करायची. अत्यंत प्रभावी, अतिशय सोपी आणि अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये होणारी, 15 ते 20 मिनटं जास्तीत जास्त लागतील, तर ही सेवा असणार आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ. पण शक्यतो ज्या दिवशी तुम्ही दिवशी ज्या वेळेला ही सेवा करणार त्याच वेळेला तुम्हाला संपूर्ण 23 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर अशापर्यंत तुम्हाला साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला आता ही माहिती समजली असेलच. दुपारी 12 ते 12:30मध्ये पण तुम्ही ही सेवा करू शकता, काहीच हरकत नाही. कारण की या काळामध्ये फक्त आपण दत्त महाराजाची सेवा करत नाही, बाकी कुठलीही सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकता. तर तुम्हाला आता ही माहिती समजली असेलच. ज्यांना काही प्रश्न असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, त्या विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.